ओम नमो भगवते वासुदेवाय. वीरभद्र आपल्या हातात महाप्रचंड असा तो त्रिशूळ घेऊन वेगाने दक्ष यज्ञाच्या भूमीकडे निघाला. पाठोपाठ सगळे शिवगण त्याचं अनुसरण करीत निघाले आणि इकडे यज्ञशाळेमध्ये ते ऋत्विज, यजमान, अन्य सदस्य किंवा इतर ब्राह्मण पत्नी वगैरे जी मंडळी बसलेली होती यज्ञाच्या कार्यक्रमात, त्यांना अचानक उत्तरेकडनं धुळीचे लोट उडताना दिसले आणि ते विचार करायला लागले, अरे अजून तर काही सूर्यास्ताची वेळ झालेली नाहीये, मग एवढ्यात हा अंधार कसा काय दाटून यायला लागला, ही धूळ कुठून आली. बघता बघता ही धूळ सगळीकडे पसरते. बरं आजूबाजूला कुठे काही वादळ वगैरे काही अस्तित्वात दिसत नाहीये किंवा कोणी काही लुटारू मंडळी आपल्या घोड्यांवरनं धावत धावत येतात की त्यांच्या पायांमुळे काही धूळ उडेल अशी काही शक्यता दिसत नाही आजूबाजूला. मग असं असताना ही धूळ कुठून आली, कारण या बाजूला धूळ लुटारू लोकांकडनं इकडे काही घोडदौडीतून धूळ उठणं हे शक्यच नाही, कारण प्राचीन भावी राजा जो अपराध्यांना कठोरातले कठोर दंड देणारा आहे तो अजून जिवंत आहे, त्याची राजसत्ता चालू आहे. बरं ही गायींची चरून परत येण्याची वेळ नव्हे, कारण संध्याकाळी गायी जेव्हा घराच्या ओढीने वासरांच्या ओढीने अरण्यातून धावत येतात तेव्हा त्यांच्या खोरांमुळं धूळ उडते, त्यामुळे वातावरण सगळं धुसर दिसतं. पण तशीही परिस्थिती नव्हती. मग हे कशामुळं झालं अशी जेव्हा त्या अफसांमध्ये चर्चा सुरू झाली तेव्हा दक्षपत्नी प्रसूती आणि तिच्या भोवतीच्या अन्य स्त्रिया ह्यांनी घाबरून आपसात चर्चा करायला सुरुवात केली, शंका व्यक्त करायला सुरुवात केली की काही नाही, दक्ष प्रजापतींनी आपल्या सगळ्या इतर मुलींच्या समोर ही जी निरपराध बिचारी सती होती तिचा जो तिरस्कार केलाय, ते जे त्याच्याकडनं पाप घडलाय त्या पापाचंच हे फळ आहे की एवढी धूळ आसमंतात भरून राहिली. किंवा संहार मूर्ती असलेल्या भगवान शंकरांच्या रुद्रांच्या अनादरातही हा परिणाम असू शकेल, कारण प्रलय काळाच्या वेळेला जेव्हा ते भगवान शंकर आपला संपूर्ण जटासंभार मोकळा सोडून आणि सर्व शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होऊन आपले दोन्ही बाहू दोन्ही दिशांना पसरून तांडव नृत्य करतात, तेव्हा त्यांच्या त्रिशूळाच्या फाळांना मोठमोठाले दिग्गज सुद्धा वेधले जातात, विंझले जातात आणि त्यांच्या ज्या त्यावेळच्या प्रचंड मोठ्या गर्जना असतात, मेघांचा गडगडाट असावा तशा, त्यामुळं सगळ्या दिशाही विदीर्ण होतात. अशा वेळेला भगवान शंकरांचं जे तेज आहे हे असंही होतं आणि त्या प्रलय काळाच्या वेळेला त्यांच्या ज्या भुवया वक्र होतात, उंचावलेल्या जातात, तेव्हा त्यांच्याकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आता यांचा सामना करणं कोणालाही शक्य नाही. अतिशय दुर्धर्ष असे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या त्या विक्राळ दाढांनी सुद्धा आकाशातले सगळे तारांगण अस्तव्यस्त होऊन जातं. क्रोधाने भरलेल्या भगवान शंकरांना ही मंडळी कल्पना करतायत की वारंवार जे कोणी राग आणतात, मग अगदी साक्षात ब्रह्मदेव जरी समोर राग आणायला आले तरी सुद्धा अशा लोकांचं कल्याण कसं काय होणार. ही सगळी
चर्चा चालू होती आणि भगवान शंकर जेव्हा वीरभद्राला आज्ञा दिली त्याच्यानंतर पुन्हा ध्यानमग्न झाले. कैलास शब्दाची व्याख्या सुद्धा बघण्यासारखी आहे. कन नाम जलम, के नाम जले, लासः नाम नृत्यम, यस्य, ज्याचं पाण्यामध्ये नृत्य होत आहे तो कैलास. कल्पना अशी आहे की त्या पर्वताचं जे शिखर आहे त्या शिखराचं प्रतिबिंब, त्याची छाया समोरच असलेल्या मानस सरोवराच्या पाण्यात पडते आणि वाऱ्यामुळं त्या मानस सरोवराच्या पाण्यात ज्या लाटा निर्माण होतात, लहरी निर्माण होतात, त्या लहरींमध्ये हे प्रतिबिंब नाचल्यासारखं वाटतं आणि म्हणून हा नाचणारा पर्वत आहे असं वाटतं, म्हणून त्याचं नाव कैलास असं पडलं. भगवान शंकर ध्यानमग्न आहे. पण इकडे जेव्हा जी माणसं, जे महात्मे दक्षाच्या यज्ञामध्ये बसलेले होते ते मात्र हा समोरचा धुळीचा लोट वगैरे बघून अत्यंत कातर आणि भययुक्त दृष्टीने इकडे तिकडे बघायला लागले, निरीक्षण करायला लागले आणि एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे बोलायला लागले. आणि इतक्यात आकाश आणि पृथ्वीमध्ये सगळीकडे हजारो प्रकारचे उत्पात व्हायला लागले. मैत्रेय विदुरजींना सांगतायत, विदुरजी ह्या वेळेला हे जे सगळे रुद्रसेवक, रुद्रगण वीरभद्राच्या पाठोपाठ धावत आले तेव्हा त्या संपूर्ण यज्ञ मंडपाला पूर्णतः त्यांनी वेढून टाकलं आणि आपल्या जवळच्या निरनिराळ्या शस्त्र अस्त्र यांच्या योगानं त्यांनी नासूस करायला सुरुवात केली. मग तो विध्वंस कसा होता पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.